बातमी बदलापूरमधून। बदलापूर रेल्वे स्थानकात 2 प्रवाशांमध्ये हाणामारी झाली आहे। या हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय। सकाळी गर्दीच्या वेळेत लोकलमध्ये चढण्यावरून या 2 प्रवाशांमध्ये वाद झाला आणि स्टेशनमध्येच त्यांनी मारामारी सुरू केली। हा वाद झाल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला। मुंबईतील सर्वच लोकलचे दरवाजे स्वयंचलित करण्याचा निर्णय रेल्वेने एकीकडे घेत असताना दुसरीकडे मात्र डोंबिवली स्थानकामध्ये मंगळवारी सकाळी वातानुकूलित लोकलचे दरवाजे गर्दीमुळे बंद होत नसल्याचा प्रकार उघडकीस आलाय। प्रवाशांच्या गर्दीमुळे 10 मिनिटे दरवाजा बंदच होत नव्हता। आरपीएफ पोलिसांनी प्रवाशांना हटवल्यानंतर दरवाजा बंद झालाय। मुंब्रा रेल्वे अपघात ताजा असतानाच मुंब्रामध्ये आणखी एक अपघात झालाय। ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या धडकेत महिलेचा मृत्यू झालाय। मुंब्रा आणि कळवा रेल्वे स्थानकादरम्यान रेती बंदर मार्गावरील रेल्वे ट्रॅक ओलांडताना हा अपघात झाला। मीना बोडपडे असं या मृत महिलेचं नाव आहे। मुंबईकरांवर आजही लटकूनच प्रवास करण्याची मजबुरी कायम आहे। तर मुंब्र्यामध्ये लोकलमधून पडून 4 मुंबईकरांचा जीव गेलाय। मुंबईकरांची ही परिस्थिती कधी बदलणार? मुंबईकरांच्या समस्या कधी सुटणार? मुंबईकरांना वाली कोण आहे हा प्रश्न कायमच आहे। रेल्वे दुर्घटनेनंतर मुंबईतील गर्दी टाळण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या वेळा बदलण्याचा विचार सुरू असल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। यासोबतच भाडेवाढ न करता सर्व लोकल एसी करण्याचा प्रयत्न असून सार्वजनिक वाहतुकीची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलं। आणि आता पाहूयात मुंबईतील टॉप 5 न्यूज। मुंबईमध्ये पुढचे 3 दिवस दमट उष्ण आणि ढगाळ वातावरण राहील। त्याचप्रमाणे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल असा इशारा हवामान विभागाने दिला। मान्सून महाराष्ट्रामध्ये लवकर दाखल झाला, मात्र आता पावसाने दडी मारली। काही जिल्ह्यांमध्ये ऊन पावसाचा खेळ सुरू आहे, तर ज्या ठिकाणी पाऊस नाही त्या भागामध्ये उष्णता वाढली आहे। महाराष्ट्रात भारतीय बनावटीची विदेशी दारूच्या किमतीमध्ये 1.5% वाढ करण्यात आली आहे। त्यामुळे दारू महाग होणार आहे। रेस्टॉरंटमध्ये देखील आता विदेशी मद्यास विक्रीला मंजुरी दिली आहे। हॉटेल रेस्टॉरंटमधील मद्य विक्रीवर 10 ते 15% अतिरिक्त शुल्क आकारलं जाणार आहे। असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला। जयंत पाटलांच्या मनात दुसरं काय आहे हे समजून घ्यावं लागेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे। शरद पवारांनी मला सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त करावं असं जयंत पाटील यांनी म्हटलंय। मुंबईत गांजा विक्री करणाऱ्याला मालवणी पोलिसांनी अटक केली आहे। आरोपी ओरिसा येथील गांजा आणून त्याची मुंबईमध्ये विक्री करायचा आणि त्याच्याकडे 4 किलो 466 ग्राम वजनाचा गांजा आढळलेला आहे। या गांजाचा बाजारभाव अंदाजे 44,660 रुपये इतका आहे। मुंबईच्या गोरेगावमध्ये उबर टॅक्सी बाईक चालकाने एका प्रवासी तरुणीला अश्लील शिव्या देत मारहाण केल्याचा प्रकार घडलाय। बाईक चालकाने तरुणीला गोरेगाव पूर्वेकडील आयबी पटेल रोडवर सोडलं आणि तिला मारहाण केली आहे। यातून भाजप कार्यकर्त्यांनी तरुणीला सोडवलंय, मात्र उबर बाईक चालक फरार झालाय। तर तरुणीच्या तक्रारीनंतर चालकाला बेड्या ठोकण्यात आल्या। आणि आता पाहूयात पुण्यातील टॉप 5 न्यूज। पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा वर्धापन दिन सोहळा पार पडलाय। यावेळी राष्ट्रवादी फूट पडेल असं वाटलं नव्हतं असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय। कोण पक्षातून गेलं त्याची चिंता करू नका, सत्ता येते आणि जाते त्याची काळजी नको, आपण पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वास शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला। पुण्यातील एफसी रोडवर कथित लेडी डॉन हिना शेख ची दहशत पाहायला मिळाली आहे। या महिलेने रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला केवळ हप्ता न दिल्यानं मारहाण केली आहे। याचा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय।
मॅडम बंद आहे हे दुकान. नाही 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 मॅडम तुम्ही घ्या आपल्याला डायरेक्ट बघतो मी. हा व्हिडिओ काढ बाबा. अच्छा काढ व्हिडिओ. हा काढ. चलो उठो उठो माल फेको करो. हा फेकली नाही. माल फेकली नाही गुन्हे खाती. पुण्यातील दौंड नगरपालिकेविरोधात मनसे आक्रमक झाली आहे. चक्क गटाराच्या पाण्यामध्ये बसून मनसेनं आंदोलन केलंय. स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गटारीचं पाणी आलंय. नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे घाण पाणी थेट रस्त्यावरून ओसंडून वाहत आहे. मनसेचे जिल्हा पदाधिकारी सचिन कुलथेंनी या घाण पाण्यातच बसून आंदोलन केलंय. अकरावी प्रवेश प्रक्रिया लांबणीवर गेलेली आहे आणि पहिल्या फेरीतच विद्यार्थ्यांच्या कॉलेजची ऑनलाईन अलाइनमेंट आता 26 जूनला प्रसिद्ध होणार आहे. अलाइनमेंट यादीमध्ये नाव प्रसिद्ध होणाऱ्या विद्यार्थ्यांना 27 जून ते 3 जुलै या कालावधीमध्ये प्रवेश घेता येणार. पालखी सोहळ्यासाठी पुणे शहर पोलीस प्रशासन सज्ज झालंय. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडून पालखी मार्गाची पाहणी करण्यात आली आहे. संत ज्ञानेश्वर माऊली महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी 2 दिवस पुण्यामध्ये मुक्कामी असणार आहे. दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलीस सज्ज आहे. बारामतीच्या MIDCतील टेक्स्टाईल पार्कमध्ये वटपौर्णिमा उत्साहात आणि भक्तिमय वातावरणामध्ये साजरा करण्यात आली आहे. यावेळी महिलांनी टेक्स्टाईल पार्कमधील वडाच्या झाडाची विधिवत पूजा केली. उपस्थित महिलांना वडाची झाडे भेट देण्यात आली आहे. आणि आता पाहूयात नाशिकमधील टॉप 5 न्यूज. त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथ महाराजांच्या पादुकांना कुशावर्तावर स्नान घालण्यात आलंय आणि यानंतर आरती करण्यात आली आहे. तर त्र्यंबकेश्वर राजाचं दर्शन घेण्यात आलंय. आता पालखी पुढे पंढरपूरच्या दिशेनं मार्गस्थ होणार. नाशिक जिल्ह्यातील कांद्याला मागणी वाढली आहे. तर मागणी वाढल्यामुळे कांद्याच्या दरामध्ये सुधारणा झाली असून सरासरी दर हे 1500 रुपयांवर पोहोचले. सध्या नाशिकच्या मोठ्या आकाराच्या कांद्याला मागणी वाढली आहे आणि येत्या काळामध्ये यात आणखी वाढ होण्याची अपेक्षा व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आली. नाशिकच्या सटाण्यामध्ये तहसील कार्यालय शेजारील टॉवरवर चढून नागरिकांनी शोले स्टाईलने आंदोलन केलंय. विंचूर प्रकाशा महामार्गावरील अतिक्रमण काढावं आणि रस्ता मोकळा करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. नाशिकच्या वणी खुर्दमध्ये खुलेआम अवैध दारू विक्री सुरू आहे. याला आळा घालण्यासाठी महिलांनी राज्य उत्पादन शुल्क कार्यालय गाठलंय. मात्र त्यांच्याकडून याकडे कानाडोळा करण्यात आलाय. त्यानंतर संतप्त महिलांनी पोलिसांना निवेदन देत दारूबंदीची मागणी केली आहे. नाशिकच्या मालेगावमध्ये डायरियाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होते. शहरातील अस्वच्छता, दूषित पाण्यामुळे शहरातील पूर्व भागामध्ये हे रुग्ण वाढलेत. दरम्यान महानगरपालिकेच्या 2 हॉस्पिटलचे नूतनीकरणाचं काम सुरू असून सर्व लोड एकाच हॉस्पिटलवर येतोय. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते. नाशिकच्या येवल्यामध्ये स्मशानभूमीतील महामृत्युंजय मंदिरासमोर असलेल्या वडाच्या झाडाची महिलांनी पूजा केली आहे. त्यानंतर त्यांनी विधवा महिलांचा साडी देऊन सन्मान केलाय. तसंच यावेळी फुगडी, संगीत खुर्ची, उखाणे या स्पर्धांचं आयोजन देखील करण्यात आलं होतं. आणि आता पाहूयात मराठवाड्यातील टॉप 5 न्यूज. बातमी जालन्यातून. जालन्यामध्ये विजेचा धक्का लागून बाप लेकांचा दुर्दैवी मृत्यू झालाय. ही घटना जालन्यातील वरुड गावामध्ये घडली आहे. या घटनेमध्ये वडील विनोद म्हस्के, श्रद्धा म्हस्के आणि समर्थ म्हस्के या 2 चिमुकल्यांचा मृत्यू झालाय. या घटनेमुळे वरुडसह परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. तिघांचे देखील मृतदेह शवविच्छेदनासाठी जालना रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. धाराशिवच्या उमरगामधील
जकेकुरवाडी या गावामध्ये 350 महिलांनी वृक्षारोपण केलंय। निसर्गाच्या ऱ्हासामुळे वृक्षांची संख्या कमी झाली आहे। वडाचे झाडही शिल्लक नसल्याने प्रत्येक महिलेने एक झाड लावलंय। दरम्यान ग्रामपंचायती अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला। घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू मिळावी यासाठी पास देण्याचा निर्णय शासनाने घेतला। मात्र नायगाव तहसीलमध्ये पंचायत समितीच्या अनागोंदी कारभारामुळे 1777 लाभार्थ्यांपैकी केवळ 98 लाभार्थ्यांनाच मोफत वाळूचा लाभ मिळाला। शेवटची तारीख 9 जून असल्याने कार्यालयामध्ये वादावादी झाल्याचं पाहायला मिळालं। परभणीच्या गंगाखेडमधील खळी गावामध्ये ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलंय। मातोश्री पाणंद योजनेअंतर्गत येणाऱ्या रस्त्याचं काम गेल्या 3 वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे। अनेक वेळा तक्रारी करून देखील प्रशासनाकडून दखल घेतली जात नाहीये। त्यामुळे गावकऱ्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे। बीडच्या कडागावचे सरपंच युवराज पाटील यांनी रस्त्यातील विद्युत पोल काढत अनोखं आंदोलन केलंय। रस्ता रुंदीकरणामध्ये विद्युत पोलचा अडथळा निर्माण होतोय, त्यामुळे ठेकेदारांनी रस्त्याचं काम बंद केलंय। परिणामी कडा बाजारपेठेतील गिऱ्हाईक मंदावलेत। संतप्त सरपंचाने क्रेनच्या सहाय्याने पोल काढताच महावितरणचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। लातूरच्या निलंगा तालुक्यातील माळेगाव जेवढी परिसरामध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस झालाय। शेतीचा बांध फुटल्याने संपूर्ण पाणी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिरलंय। त्यामुळे आता शालेय साहित्य, विद्यार्थ्यांसाठी आलेले नवीन पुस्तकं आणि पोषण आहार पाण्यामध्ये भिजलाय। आणि आता पाहूयात विदर्भातील टॉप 5 न्यूज बातमी। नागपूरमधून नागपूर महानगर भाजपकडून डिजिटल टॅलेंट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकार स्थापन होऊन 11 वर्षे पूर्ण झाली आहेत। त्यानिमित्ताने भाजप देशभरामध्ये विविध अभियान राबवत आहे। मोदींच्या नेतृत्वात घेतलेले ऐतिहासिक निर्णय लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे। उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। क्रिकेट क्लब मैदानावर फडणवीसांची विकास संवाद सभा होणार आहे। या सभेसाठी 30,000 पेक्षा लोकांची उपस्थिती राहण्याची शक्यता आहे। तर सभास्थळावरून फडणवीस 3,000 कोटींचे विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण करणार आहेत। नागपूरमध्ये घरफोडी आणि चारचाकी चोरणाऱ्या 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे। त्यांच्याकडून चोरीचे दागिने, रोख रक्कम आणि 3 मोबाईल आणि गुन्ह्यामध्ये वापरलेली गाडी असा 22 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। दरम्यान पोलिसांनी त्यांचे 4 गुन्हे उघडकीस आणले। भंडाऱ्यातील तुमसरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे हाती आलेल्या भाताच्या पिकाची नासाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने पालेभाज्यांची शेती देखील धोक्यात आल्याने शेतकरी संकटात सापडला। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा 3रा दिवस आहे। शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000 रुपये प्रतिमाह मानधन यासह 17 मागण्यांसाठी बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे। दरम्यान बच्चू कडू यांची शुगर लेवल कमी झाली आहे। दुसरीकडे बच्चू कडू यांच्या आंदोलनाची अद्याप सरकारकडून दखल घेण्यात आलेली नाही। यवतमाळच्या बाभुळगावमध्ये प्रतिबंधित कापूस बियाणं जप्त करण्यात आलंय। या कारवाईमध्ये 400 पाकिटांसह चारचाकी असा 12,16,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। पोलीस आणि कृषी विभागाच्या पथकाने ही कारवाई केली आहे।
आणि आता एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज समोर येते। राज्यातील धर्मादाय रुग्णालयांसाठी सरकारने SIT नेमली आहे। सर्व धर्मादाय रुग्णालयांमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। धर्मादाय रुग्णालयांच्या झाडाझडतीसाठी एक स्वतंत्र अधिकारी नेमण्याचा निर्णय घेण्यात आला। धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून अधिकाऱ्याची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती समोर येते आणि रुग्ण निधी खात्याच्या तपासणीचेही अधिकार देण्यात आले आहेत। आणि आता पाहूयात उत्तर महाराष्ट्रातील महत्त्वाच्या 5 बातम्या। धुळ्याच्या साक्रीमध्ये रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामासाठी वृक्षांची संबंधितांनी कत्तल केली आहे। 300हून अधिक वृक्षांवर कुऱ्हाडीचे घाव घातल्याने पर्यावरण प्रेमींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। उपविभागीय अधिकारी आणि वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यावर लक्ष देत दोषीवर कठोर कारवाईची मागणी नागरिक करतात। जळगावच्या मुक्ताईनगरमधील हरताळामधील नवीन प्लॉट भागामध्ये गटारी तुंबल्याने सांडपाणी घरात शिरतंय। गटारी ठेंगण्या आणि रस्ता उंच झाल्याने सांडपाणी घरात शिरतंय, त्यामुळे महिलांनी संताप व्यक्त केला। ग्रामपंचायतीने कोणत्याही सुविधा न पुरवल्यास कोणत्याही पुढाऱ्याला वॉर्डामध्ये फिरू देणार नाही असा इशारा देखील महिलांनी दिला। जळगावात फुकट्या प्रवाशांकडून कोट्यवधींचा महसूल जमा करण्यात आला। भुसावळ रेल्वे विभागाने मे महिन्यामध्ये तिकीट तपासणी मोहिमेमध्ये विक्रमी कामगिरी केली आहे। रेल्वे प्रवाशांनी शिस्तबद्ध आणि सुखकर प्रवास करावा यासाठी ही कारवाई करण्यात आली। जळगावच्या एरंडोल धरण गावातील उड्डाणपुलाखाली व्यावसायिकांनी अतिक्रमण करून व्यवसाय सुरू केला, त्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊन अपघात होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे। त्याचप्रमाणे वाहने पार्किंग केल्यामुळे उड्डाणपुलाची पार्किंग पूल म्हणून ओळख झाली आहे, त्यामुळे उड्डाणपूल अतिक्रमण मुक्त करण्याची मागणी केली जाते। धुळ्यातील बुरहानपूर अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर फर्स्ट संघटनेसह नागरिकांकडून आंदोलन करण्यात आलं। शिरपूर ते शहादा रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। दुरुस्तीसाठी आलेले कोट्यवधींचा निधी जातो तरी कुठे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। आणि आता पाहूयात पश्चिम महाराष्ट्रातील टॉप 5 न्यूज। बातमी आहे सोलापुरातून। सोलापूर अक्कलकोट महामार्गावर ट्रक आणि बसचा भीषण अपघात झालाय। यात 3 जण जागीच ठार झालेत, तर वळसंग जवळच्या कर्जाळा या ठिकाणी उभ्या असलेल्या ट्रकला बसने धडक दिली आहे। पुण्यावरून अक्कलकोटकडे देवदर्शनाला जात असताना ही दुर्घटना घडली आहे। बसमध्ये साधारण 30 ते 35 भाविक होते। जखमींचा नेमका आकडा कळलेला नाहीये, मात्र जखमींमध्ये लहान मुलांचा देखील समावेश आहे। भूम मिरज ST बसमधून पाणी गळती होते आणि त्याचा त्रास प्रवाशांना होतोय। सर्वत्र पाणी गळाल्याने सीट ओल्या झाल्यात, प्रवाशांचा सामान देखील ओला होतोय। विशेष म्हणजे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्रीच परिवहन खातं सांभाळतात आणि त्यांच्याच जिल्ह्यामध्ये STची ही अवस्था असल्याचं पाहायला मिळतं। केंद्र शासनाच्या उडान योजनेतून सोलापुरात अत्याधुनिक विमानतळ उभारण्यात आलंय। यामुळे देशातील सर्वसामान्य नागरिक विमान सेवेचा लाभ घेतात। दरम्यान स्टार एअर कंपनीकडून तिरुपती विमान सेवाही सुरू करण्यात आल्याची घोषणा राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे। तर कोल्हापूरमध्ये झपाटलेल्या बाईच्या अंगातून मांत्रिकाकरवी भूत काढण्याचा अघोरी प्रकार घडलाय। पंचगंगा नदी घाटावर ही घटना घडली आहे। दरम्यान संबंधितांवर कारवाईची मागणी होते।
कोल्हापूर पोलिसांनी गांजा तस्करी करणाऱ्या 8 जणांवर गुन्हा दाखल केलाय। सांगलीतील खरसुंडीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे। दरम्यान त्यांच्याकडून 41 किलो 195 ग्रॅम गांजासह 9 मोबाईल, जीप, मोटार आणि बुलेट असा 30 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आणि आता एक महत्त्वाची बातमी समोर येते भंडाऱ्यातून। भंडारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली आहे। वादळी वाऱ्याने भंडारा ते लाखनी दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गावरील MIDC लगत मोठे वृक्ष महामार्गावर उन्मळून पडल्याने महामार्गावरील वाहतूक खोळंबली आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावली आहे। कापणीला आलेल्या भात पिकाचं या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे पावसाच्या जोरदार सरी बरसल्यानं वातावरणामध्ये गारवा निर्माण झाल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळाल्याचं देखील दिसतंय। मधोमधी पडलेला झाड हा इथेही एक पडलाय। आणि आता पाहूयात कोकणातील टॉप 5 न्यूज। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मातोश्री गंगूबाई शिंदे यांच्या नावानं CBSE शाळा सुरू झाली आहे। ही शाळा रायगडच्या माणगावामध्ये सुरू करण्यात आली आहे। शाळेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलंय। यावेळी मंत्री भरत गोगावले, उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते। सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्गावर भरधाव जाणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हल्स चालकाने डंपरला मागून धडक दिली आहे। या अपघातात 5 पर्यटकांसह चालक जखमी झालाय। ही धडक इतकी जबरदस्त होती की डंपरची दोन्ही चाके तुटली असून ट्रॅव्हल्स रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडाला आदळली। चालकाला झोप लागल्यामुळे अपघात घडल्याची माहिती समोर येते। अलिबाग वडखळ मार्गावर पडलेल्या खड्ड्यात वडाचं झाड लावून अलिबागकरांनी त्याचं पूजन केलंय। वटपौर्णिमेच्या निमित्ताने हे अनोखे आंदोलन करून अलिबागकरांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचं रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे लक्ष वेधलं। प्रवाशांना आता थेट रेल्वेतून कार घेऊन कोकणामध्ये जाता येणार आहे। कोकण रेल्वेच्या या भन्नाट योजनेमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना फायदा होणार आहे। कोकणामध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी आता रो रेल्वे सुरू केली जाणार आहे। यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना आता 4 चाकी वाहने रेल्वेतून नेता येणार आहे। आणि आता पाहूया ठाणे पालघर मधील टॉप 5 न्यूज। बातमी पालघरमधून। पालघरमध्ये 150 पेक्षा अधिक सफाई कामगारांनी संप पुकारलेला आहे। गेल्या 25 वर्षांपासून या सफाई कामगारांना किमान वेतन मिळत नसल्याने कामगार आक्रमक झालेत। सफाई कामगार संपावर गेल्यानं शहरामध्ये कचऱ्याचे ढीग पाहायला मिळतात। या सफाई कामगारांच्या मागण्यांची आता तरी दखल घेतली जाते का हे पाहावं लागणार आहे। बदलापूर नगर परिषदेच्या एकूण 44 सेवा आता पूर्णपणे ऑनलाईन सुरू झाल्यात। यामध्ये जन्म, मृत्यू प्रमाणपत्र, मालमत्ता हस्तांतरण, किरकोळ व्यावसायिक परवाने आणि ना हरकत प्रमाणपत्र अशा अनेक सेवांसाठी घर बसल्या अर्ज करता येणार आहे। त्यामुळे सर्व नागरिकांनी या डिजिटल सेवांचा वापर करावा असं आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी नागरिकांना केलं आहे। ठाण्यातील खोपटचा राजा गोविंदा पथकाने 9 थरांची सलामी देऊन प्रथमच इतिहास रचला। त्याचप्रमाणे मुंबईच्या गोविंदा पथकांना टक्कर देण्यासाठी यंदा 1 नव्हे तर 3 गोविंदा पथकं 9 थरांची सलामी देण्यासाठी सराव करतात। खोपटचा राजा, ठाण्याचा राजा, सहयोग गोविंदा पथक हे यंदा 9 थरांची सलामी देणार आहे अशी माहिती गोविंदा पथकांनी दिली आहे। पुलाखाली आश्रयाला राहणाऱ्या भिकाऱ्यांवर नवी मुंबई महानगरपालिकेने कारवाई केली आहे। बेलापूरचे वॉर्ड ऑफिसर अमोल पालवे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली आहे। ब्रिज खाली भिकारी राहत असल्यामुळे कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला होता।
आणि आता तुमच्या आमच्यासाठी एक कामाची बातमी आहे. तुम्ही आता बाईकवर बसून उडू शकणार आहात. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. कारण आता पोलंडच्या वोलोनॉट कंपनीने एअर बाईक तयार केली आहे. ही एअर बाईक कशी आहे तुम्हीच बघा. हवेत उडणारी बाईक. पक्ष्यांप्रमाणे माणूसही हवेत उडणार. ट्रॅफिकची कटकट कायमची संपणार. रोजच्या ट्रॅफिकला तुम्ही कंटाळलेले असाल तर आता ट्रॅफिकची चिंता सोडा, कारण लवकरच तुम्हीही पक्ष्यांप्रमाणे हवेतून उडत प्रवास करू शकणार आहात. हवेत उडणारी ही बाईक पहा. हा कोणताही चमत्कार नाही, तर हा आहे विज्ञानाचा आविष्कार. पोलंडच्या वॉलनट कंपनीनं ही एअर बाईक तयार केली आहे. या हॉवर बाईकमुळं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं सहज शक्य आहे. कंपनीच्या या व्हिडिओनं सोशल मीडियात अक्षरशः धुमाकूळ घातलाय. नेमकी ही एअर बाईक आहे तरी कशी, पाहूयात. ही बाईक ताशी 200 किलोमीटर प्रति तास वेगानं उडू शकते. यामध्ये जेट प्रपोल्शन प्रणाली आणि स्टॅबिलायझेशन सिस्टम देण्यात आली आहे, ज्यामुळे ही बाईक हवेत अत्यंत स्थिरतेनं आणि सुरक्षितपणे उडते. विशेष म्हणजे ही बाईक हवेत एका जागी थांबते आणि नंतर हळूहळू दिशा बदलून पुढे जाते. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही एअर बाईक भारतात नेमकी कधी येणार. अर्थात याबाबत कंपनीनं कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नाही. मात्र या तंत्रज्ञानाची झलक पाहून लोकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. भविष्यात ही एअर बाईक प्रत्यक्षात बाजारात आली तर निश्चितच जगासाठी ते क्रांतिकारी पाऊल असेल. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात ट्रॅफिकच्या समस्येवर मात करण्यासाठी ही बाईक निश्चितच उत्तम पर्याय ठरेल. त्यामुळेच ही एअर बाईक प्रत्यक्षात बाजारात कधीपर्यंत येणार याचीच उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.